1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम, शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, 300 गावांमध्ये त्या ठिकाणी तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजून सुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज राधानगरीच्या या आमच्या सन्माननीय चौगुलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत, आमचे सन्माननीय प्रांताधिकारी आहेत, सन्माननीय तहसीलदार आहेत, आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, सर्व कृषी क्षेत्रातले, सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाताची रोप लावण, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा अभिनव असा प्रयोग आहे। आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारी सुद्धा शेतात रोप लावलेत, त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।